आज आपण बनवणार आहे दिवाळीतला मेन स्पेशल पदार्थ भाजणीची चकली. वेगवेगळ्या प्रकारच्या चकल्या केल्या तरी भाजणीची चकली ही आपल्या महाराष्ट्रामध्ये घरोघरी होते आणि आज आपण बनवणार आहे भाजणीची चकली. चला तर मग बनवूया. नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चकली. चकली तर अनेक प्रकारच्या आहेत. तर दिवाळीमध्ये जे स्पेशल चकली बनवली जाते ते असते ते भाजणीची चकली. ती भाजणीची चकली घरोघरी बनते. चला तर मग त्यासाठी आपण भाजणी कशी करतात आणि त्याच्यापासून चकली कशी बनवतात आणि कसं प्रमाण घेतात ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आज आपण बघणार आहोत भाजणीची चकली कशी बनवतात आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतात आणि ती आज आपण पाहणार आहोत भाजणीची चकली बनवण्यासाठी भाजणी कशी तयार करतात आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं. तर त्यासाठी मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ 1 किलो आहेत आणि 1 किलोला 1 वाटी चणा डाळ आहे आणि 1 वाटी फ्राय डाळ आहे. हे दोन्ही मिळून पावशेर बरं आहे. आणि मूग डाळ आहे, हे अर्धा पावशेरच्या दरम्यान आहे. आणि हे अर्धा पावशेरपेक्षा कमी उडद डाळ आहे. आणि पोहे आहेत, हे 1 वाटीभर म्हणजे 100 ग्राम असतील ह्या वाटीचं प्रमाण आहे. आणि धने आहेत, 4 चमचे धने आहेत. ह्या चमच्याने 4 चमचे धने आहेत आणि 2 चमचे जिरे आहेत. हे भाजणीचं साहित्य आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं भाजून घ्यायचं आहे. पण भाजण्याच्या पहिलं आपल्याला एक नॅपकिन असा ओला करून घ्यायचा आहे. आणि ओल्या नॅपकिन मध्ये आता मोठा घ्या, मी ऑलरेडी अगोदर पुसून घेतलेला आहे, फक्त तुम्हाला दाखवायसाठी सांगते आहे की आता हे डाळ आहे, थोडस हे नॅपकिन ओला करून घेतलेला आहे आपण. त्यानंतर हे डाळ आपल्याला याच्यावरती टाकायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही मोठा कुठलाही कॉटनचा कपडा घ्या, कॉटनचा नॅपकिन घ्या आणि त्याने फक्त आपल्याला ही अशी चोळायची आहे. डाळ तांदळ हे सगळं साहित्य चोळायचं, धने आणि जिरे सोडून बाकी सगळं असं आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे. कारण त्याच्यावरचं डस्ट वगैरे हे असतं ते निघून जातं. आता कोणाला धुवायचं असलं तर धुवून मग ते पंख्याखाली सुकवून मग भाजायचं. तर मी धुणार नाहीये, मी फक्त चोळून घेत आहे. अशी जरी केली तरी चकली कुरकुरीत होते. असं पुसून घ्यायचं, सगळं साहित्य असं तुम्ही पुसून घ्या. तर अशा प्रकारे हे आपले पुसायची कृती तुम्हाला दाखवलेली आहे. आता हे भाजून घेणार आहोत. हे सगळं पुसून घेतलेलं आहे मी मोठ्या कॉटनच्या कपड्याने. आणि आता हे मी भाजून घेणार आहोत हे सगळं साहित्य. आणि भाजण्यासाठी मी घेतलेले आहे कढई. आता तांदळ जास्त आहे आणि एकाच वेळेस भाजण्यासाठी मी घेतली मोठी कढई. हे सगळं साहित्य आपल्याला भाजायचं. भाजण्यासाठी मी आता घेतलेली आहे कढई, मोठी कढई. कारण तांदूळ जास्त येते त्यामुळं एकाच वेळेस भाजून निघते त्या कढईमध्ये. तर आता हे होतायचे आपल्याला कढईमध्ये तांदळ. आणि तांदळ असे भाजायचे की ते फुलेपर्यंत. आणि असा चेक करून बघायचा भाजलेला तांदळ की दाताखाली आल्यानंतर असा क्रंची लागला पाहिजे तांदळ असा. तोपर्यंत आपल्याला हे तांदळ भाजून घ्यायचे. तेव्हा आपले तांदळ असे पूर्ण फुलले. आणि हे आपल्याला जर नाही कळालं तर असं बघायचं, हे दाताखाली एक दोन तांदळाचे दाणे घेऊन असं बघायचं. लगेच तुटले की काढून घ्यायचे. असा क्रंच आवाज येतो याच्यामध्ये, क्रंची पण यायचं तांदळाला. तर आपले तांदूळ भाजून झालेले आहेत.
मेन म्हणजे तांदळालाच जास्त वेळ लागतो, बाकी कशाला एवढा वेळ लागत नाही. चालेल. आता ते हे आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती थंड करायला ठेवायचं. भांड्यात ठेवलं तर परत ते घामेजल, आणि एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती असं थंड करायचं आहे, थंड करायला ठेवायचं आहे. आता आपल्याला भाजायची डाळ, तिला हलके डाग पडले की काढून घ्यायचे आहे. हो, आपल्या डाळीचा कलर पण असा चेंज झालेला आहे, तर ते डाळ काढून घ्यायची आहे मी. याच्यामध्ये फ्राय डाळ हे केलेलं आहे. फ्राय डाळ काय आपल्याला जास्त फ्राय करायचं आहे, फक्त 1-2 मिनिटं गरम करून घ्यायचं आहे बस. आणि तोपर्यंत इकडे मी पोहे हे केलेले आहेत. पोहे पण भाजून झालेले आहेत बघा. त्याचा कलर पण बघा कसा झालेला आहे. आता पोहे काढून घेत आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी मूग डाळ घालत आहे, आणि मूग डाळ भाजून घेत आहे चांगले. तोपर्यंत हे डाळ पण भाजत आहे. हा, असं तुम्हाला पटपट करायचं असलं तर दोन्ही बाजूला 2 हे ठेवून करायचं, म्हणजे पटपट भाजायला पण खूप वेळ लागतो तसा. आता फ्राय डाळ भाजून झालेला आहे. आता हे उडीद डाळ भाजायची आहे, आणि आता राहिलं धने आणि जिरे. हा, हे मूग डाळ आणि उडीद डाळ थोडीशी चांगले भाजून घ्यायचे. डाळीला थोडेसे हलकेसे डाग पडले पाहिजे ते. आता आपल्याला भाजणीच्या चकलीसाठी मी सगळी भाजणी तयार करून आणि गिरणीवरून दळून आणलेले आहे. त्यातल्याच ह्या वाटीने 2 वाटे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी 1 चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा तुम्हाला असा हातावरती क्रश करायचा आहे, कारण त्याच्यामुळे ओव्याचा स्वाद असा फ्लेवर याच्यामध्ये आपला कुठलाही पदार्थ केला तर त्याच्यामध्ये येतं. 1 चमचा धने टाकलेले आहे, धने पावडर आहे, आणि 1 चमचा लाल तिखट आहे, आणि 1 चमचा अर्धा चमचा काश्मीरी तिखट आहे कलर येण्यासाठी. तुम्हाला टाकायचं असलं तर तुम्ही सगळं लाल तिखट टाकू शकता. अर्धा चमचा हळद आहे, 2 चमचे तीळ आहेत, आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता मीठ तुमच्या आवडीनुसार टाका, तुम्हाला किती लागते त्याप्रमाणे. आणि आता आपल्याला जी वाटी घेतली आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता 2 वाट्या पीठ आहे तर 2.25 वाट्या पाणी घ्यायचं आहे, म्हणजे पिठापेक्षा पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे कधीही झालं तरी. आता 2 वाट्या पीठ आहे तर 2.25 वाट्या मी पाणी घेणार आहे, आणि पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. हे बघा 2 वाट्याला कमी आहे, 2.25 वाटे. आणि पाणी आपल्याला उकळत आलं की त्याच्यामध्ये या चमच्याने हे मी बटर घेतलेला आहे. आता हे 1.5 चमचा बटर आहे, हे 1 चमचा, आणि हा अर्धा चमचा, असा मिळून 1.5 चमचा बटर घेतलेला आहे. तुम्ही तेल पण घेऊ शकता. बटर घ्या, तूप घ्या, तेल घ्या, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला काय पाहिजे ते घेऊ शकता. मी बटर घेतलेला आहे. आता हे बटर चांगलं मिक्स करायचं आहे, आणि पाण्याला चांगले उकळी येऊन द्यायचे. पाण्याला उकळी आले की हे पीठ आपल्याला त्याच्यामध्ये असं बेसन पीठ कसं वैरतं तसं वैरायचं आहे, टाकून असं हलवायचे. पाण्याला चांगले उकळी आलेले आहे. आता आपल्याला हे पीठ याच्यामध्ये घालून हलवायचं आहे. तुम्ही हे घेऊ शकता, बेलणे घेऊ शकता. गॅस कमी करायचा आहे, आणि अशा प्रकारे आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. सगळीकडे व्यवस्थित हलवायचं आहे. तेवढं पाणी भरपूर होतं त्यात, म्हणजे पीठ आपलं मळून तयार होतं. आणि कमी पडलं तर थोडंसं हलकंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. असं पीठ मिक्स करून द्यायचं आहे. वाफवण्यासाठी आपल्याला 2-3 मिनिटं असं ठेवून द्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटं तुम्ही पीठ वाफवण्यासाठी ठेवू शकता. असं अगोदर चांगलं मिक्स करून घ्या, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून 5-6 मिनिटं वाफवण्यासाठी ठेवून द्या. आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून वाफवण्यासाठी
ठेवून द्यायचं आहे. आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता एका पसरट भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं. आपण हे पीठ आता हे पसरट भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे याच्यावरती. आता हे सगळं चांगलं असं चुरून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला थोडंसं गरम आहे पण थोडंसं थंड होऊ दे. त्यानंतर मिक्स करून थोडं थोडं पाणी लावून हे मळून घ्यायचं आहे आपल्याला. तोपर्यंत मी थंड होते. आपलं पीठ जर चांगलं मळलं तर आपल्या चकल्या नळीदार आणि खुसखुशीत होतात. आणि पीठ आपल्याला चांगलं एकजीव करायचं आहे. आणि पीठ चांगलं मळलं गेलं तर ही चकली तुटत नाहीये आणि तेलामध्ये विरघळत नाहीये. ह्या पिठाला चिकनाई येऊन द्यायची आहे. चांगलं चुरून 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 मळायचं आहे पीठ. हे आपल्याला पीठ जर चांगलं झालं तर आपल्या चकल्या पण चांगल्या होणार आहे. आपल्याला अशा प्रकारे थोडं थोडं करून पीठ असं चुरून घ्यायचं आहे आणि बाकीचं पीठ असं एका भांड्यात झाकून ठेवायचं आहे. आणि मी ह्याला थोडं जेवढे जे करायचे ते अगोदर आपल्याला तेवढं चुरून घ्यायचंय. प्रत्येक वेळेस असं पीठ चुरून घ्यायचंय, कारण भाजणीच्या पिठाला चिकनाई लवकर येत नाही. चुरल्याशिवाय चिकनाई येत नाही, नाहीतर तेलामध्ये चकल्या विरघळतात. चकली लावताना हे काट्याचा भाग बाहेरच्या बाजूला येऊन द्यायचा, तरच आपल्या चकलीला काटे छान येतात. आता याच्यामध्ये आपल्याला हे घालायचं आहे आणि हे बंद करून चकली काढून घ्यायची. हे बघा, चकली आता आपण किती वरनं सोडली तर ते मोडत नाहीये. तर तेव्हाच समजायचं की आपल्या चकलीचं पीठ चांगलं तयार झालेलं आहे. हे बघा, मी किती वळून सोडते तरी त्याचा तुकडा पडत नाही आणि त्याचा येडा पण छान येतोय. तर आपलं पीठ चकलीचं चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे. आणि 3 येड्याच्या चकल्या सोडायच्या, ज्यादा येड्याच्या चकल्या सोडायच्या नाहीये. आता तुमची आवड, 3 येड्याच्या छान दिसतात. 3 ते 4 याच्या पुढे जास्त नाहीये. अशा प्रकारे मी साऱ्या चकल्या करून तेल गरम करायला ठेवायला आहे. तेल चांगलं गरम व्हायला द्यायचं आहे. त्याच्यानंतर मध्यम गॅसवरती आपल्याला चकली तळून घ्यायची आहे. तर आता मी सोडत आहे आणि एका वेळेस जास्त नाही सोडायच्या, थोड्या थोड्या सोडायच्या आहेत. जास्त हे नाही करायचं, गचगच नाही करायचं. 3 किंवा 4 सोडा तुम्ही, नाहीतर मग ते एकाला एका चिटकून ते तुटू शकतात. आणि सोडताना हे उलटानं घ्यायचं. चकली सोडतात प्लेटवर असं उलटानं घालायचं. अजिबात चकली मोडल्या जात नाही. आणि सारखी खालची वर वरची वर करायचं नाही. तिला चकली तळल्यानंतर आपोआप वरती येते. आणि मग वर आल्यानंतर आपण तिला 2 मिनिटं सेट होऊन द्यायचं आहे. 2-3 मिनिटांनी तिला पलटी मारायची आहे. तोपर्यंत आपण पलटी मारायची नाही. आता बघा, 4 चकल्या सोडल्या आहे. कशा व्यवस्थित त्याला तेवढी जागा लागते. एवढी मोठी कढई असताना पण त्यामध्ये 4 चकल्याच आहे आणि बुडबुडे कमी होतात. त्याच्यानंतर मग आपण त्याला पलटी मारूया. अशा प्रकारे आपल्या चकल्या दोन्ही बाजूने चांगल्या खरपूस तळून झालेल्या आहेत आणि क्रंची पण झालेल्या आहेत. आणि जेव्हा चकली भाजल्या जाते तेव्हा चकली आपोआप तेलावरती यायला सुरुवात होते. हे बघा, ही तेलावरती तळते. आणि एक असा मोठा झाऱ्या घ्यायचा आहे आणि त्या झाऱ्यावरती आपल्याला ह्या चकल्या काढून घ्यायच्या आहेत. तुम्हाला आवाज पण येत असेल, येतोय आवाज? अशा प्रकारे मी साऱ्या चकल्या करून तळून घेते. अशा प्रकारे आपल्या साऱ्या चकल्या तळून झालेल्या आहेत. बघा, दिसायला पण किती सुंदर दिसतात, कलर पण किती सुंदर आलाय, खूप क्रंची आणि भारी झाल्यात. अशा प्रकारे आपली भाजणीची चकली तयार झालेली आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण भाजणीपासून भाजणी दळून आणलेली, गिरणीतनं भाजणी कशी तयार केलेली आहे, किती प्रमाण घेतलेलं आहे आणि चक्कीतनं दळून आणलेली आहे, ते सगळं प्रमाण मी या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपली भाजणीची चकली तयार झालेली आहे. तुम्ही पण करून पहा. अशाच किचनला च्या रेसिपी पाहत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि मी नवीन नवीन रेसिपी दिपाळीच्या
चॅनलवरती येत आहे तर पाहत राहा. आणि चला पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन. आता मी तुम्हाला ही चकली तोडून दाखवते आहे की ह्याचा आवाज बघा कसा आहे ते तुम्हाला कळेल. आता खाऊन दाखवते. बघा मस्त खुसखुशीत झालेली आहे. चला तर पुन्हा भेटू. बाय.